नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट, ज्यामुळे पोलिसांनाही आश्चर्य वाटले आणि ते हैराण होतात. असाच काहीचा प्रकार तेलंगणा पोलिसांबाबत घडला आहे. राज्यातील हणमनकोंडा येथे पोलिसांबाबत एक विचित्र घटना घडली आहे. येथे एका तलावात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुमारे 8 तास तो तलावाच्या काठेवर पडून होता, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तलावाजवळ लोकांची गर्दी होती. पोलीस येताच सर्वांनी त्यांना तलावात पडलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवलं. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याचं लोकांनी सांगितलं. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा केली आणि मग मृतदेहाजवळ पोहोचले. पोलिसांनी तलावात पडलेल्या व्यक्तीचा हात पकडला आणि हाताला धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला बाहेर काढताच व्यक्तीने हालचाल केली. तो उठून बसला. मग पोलिसाच्या हातातील हात सोडवून उठून उभा राहिला. हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोक आणि पोलिसही चक्रावून गेले. पोलीस आणि गर्दी पाहून ती व्यक्ती घाबरली. सुमारे 8 तास प्रेताप्रमाणे बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची प्रकृती उत्तम असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. तलावात पडलेला माणूस जेव्हा गाढ झोपेतून जागा झाला तेव्हा तो स्तब्ध झाला. त्यांनी आधीच पोलिसांकडून हात सोडवला आणि नंतर तोंड पाण्याने धुतलं. त्याला खेचणाऱ्या पोलिसांनी त्याच्या हातावर पाणी ओतलं. जेव्हा तो तलावातून बाहेर आला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी लोकांनी त्याला तलावात झोपण्याचं कारण विचारलं. सुरुवातीला ती व्यक्ती थोडी घाबरली आणि नंतर तलावात झोपण्याचे कारण सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तलावात पडलेली व्यक्ती आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो डिझेल कॉलनी काजीपेठ येथे राहतो आणि ग्रेनाइटच्या खदानीत काम करतो. या व्यक्तीचं म्हणणं आहे की या कडाक्याच्या उन्हात दररोज 12 तास सतत काम केल्याने तो खूप थकला होता. यामुळे तो उष्णता आणि थकवा यापासून आराम मिळावा तलावात झोपायला आला. याच दरम्यान झोप लागली आणि तो गाढ झोपी गेला. या घटनेनंतर लोक आश्चर्यचकित झाले आहे की पाण्याखाली कोणी एवढं गाढ कसं झोपू शकतं. पुणे विभागीय संपादक संजय चांदगुडे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.